भारतामध्ये वाईन म्हणजे काय? थोडी क्लासी दारू, जणू दारूच आहे, फक्त चांगल्या कपड्यात. पण फ्रान्समध्ये वाईन म्हणजे जेवणाचा अविभाज्य घटक आणि इटलीमध्येही वाईन म्हणजे पिढ्यानपिढ्यांची संस्कृती. आणि आपल्याकडे बहुतेक वेळा वाईन म्हणजे फक्त नशाच. म्हणून हा व्हिडिओ वाईन पिण्याबद्दल नाही, हा व्हिडिओ वाईन समजून घेण्यासाठी आहे. शून्यापासून आणि अगदी द्राक्षापासून. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाईन म्हणजे काही फार मोठी जादू नाही. वाईन म्हणजे फळातील नैसर्गिक साखर अल्कोहोलमध्ये बदलते. ना त्यात रंग आहे, ना फ्लेवर आहे, ना केमिकल. जे काही टेस्ट, रंग, सुगंध आहे तो सगळा फक्त फळातूनच येतो. या मॅजिक प्रक्रियेला फर्मेंटेशन म्हणतात. फळाच्या सालीवर असलेले यीस्ट साखर खातो आणि त्याच्या बदल्यात तयार करतो अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड. सोप्या शब्दात सांगायचं म्हणलं तर यीस्ट हा साखरेला खातो आणि त्याचं बाय प्रोडक्ट म्हणजे अल्कोहोल. आता प्रश्न येतो, फक्त द्राक्षच का? द्राक्षात साखर, यीस्ट, ॲसिडिटी परफेक्ट प्रमाणात असते, म्हणून हजारो वर्षापासून वाईनसाठी माणूस द्राक्षावर भरोसा ठेवतोय. द्राक्षे खास आहे कारण त्यात 3 गोष्टी निसर्गानेच परिपूर्ण दिलेल्या आहेत. नैसर्गिक साखर, फर्मेंटेशनसाठी इंधन. नैसर्गिक यीस्ट, साखर अल्कोहोलमध्ये बदलणारा. नैसर्गिक ॲसिडिटी, वाईन बॅलन्स ठेवणारी. या 3 गोष्टी एकत्र असल्यावर फर्मेंटेशनसाठी वेगळं काहीच लागत नाही. ना पाणी, ना साखर, ना केमिकल. फक्त वेळ आणि संयम. आता एक शब्द ऐकू येतो, टेरोवार. शब्द जरा भारी वाटतो, पण अर्थ सोपा आहे. टेरोवार म्हणजे त्या द्राक्षाची कुंडली. माती कशी आहे, ऊन किती पडते, पाऊस कसा, वारा कसा, थंडी किती, हे सगळं मिळून टेरोवार बनतं. म्हणूनच एकाच द्राक्षापासून बनलेली वाईन डोंगरात वेगळी लागते, मैदानात वेगळी लागते, समुद्राजवळ अजून वेगळी लागते. गावातल्या उदाहरणाने सांगायचं झालं तर एकच भाजी, पण माती बदललेली की चव बदलते. वाईन सुद्धा तसंच आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. फ्रान्समध्ये थंड हवामान आणि हलका उन्हाचा वापर असतो. माती लाईमस्टोन किंवा रॉकी असते, त्याच्यामुळे वाईन पिकण्यावरती परिणाम असा होतो, स्लो रायपनिंग, सटल फ्लेवर्स आणि एलिगंट वाईन येते. तसंच इंडियामध्ये उष्ण हवामान आणि इंटेन्स सन असतो आणि आपल्याकडे माती काळी, लाल, पाणी पटकन सुकणारी असते. परिणाम फास्ट रायपनिंग, बोल्ड फ्लेवर्स, फ्रूट फॉरवर्ड वाईन. उदाहरण कॅबर्ने सोव्हिग्नॉन. फ्रान्समध्ये त्या वाईनमधून ब्लॅक करंट, हर्ब्स, हाय ॲसिडिटी, टाईट टॅनिन्स अशी एक चव भेटते आपल्याला. आणि इंडियामध्ये राईप बेरीज, जॅमी फ्लोअर, फ्लोअर्स, लोअर ॲसिडिटी, सॉफ्ट टॅनिन्स. आता आपण बघूयात वाईन कशी बनवली जाते. स्टेप बाय स्टेप वाईन प्रोसेस. द्राक्षे तोडली जातात, नंतर त्यांना चिरडलं जातं. त्याच्यामधून रस बाहेर येतो आणि रस बाहेर आल्यानंतर त्याच्यातलं ईस्ट किंवा वरतून टाकलेले ईस्ट हे साखरेला खाऊ लागतं आणि त्याच्यानंतर त्याचा बाय प्रोडक्ट म्हणजे अल्कोहोल त्यांना वेळ दिला जातो. काही वाईन लगेच तयार होतात, काही वर्षानुवर्षे शांतपणे बसून परिपक्व होतात. त्याला म्हणतात एजिंग. वाईन घाईने बनत नाही, ती वेळ घेते आणि अनुभव बनवते. लोक म्हणतात रेड वाईन स्ट्रॉंग असते आणि व्हाईट वाईन खूपच हलकी असते, परंतु फरक प्रोसेसमध्ये आहे, रंगात नाही. रेड वाईनमध्ये द्राक्षाची साले एकत्र फर्मंट होतात रसामध्ये आणि त्याच्यामुळे रंग जास्त येतो, बॉडी जास्त असते आणि कडवटपणा हलका असतो. आणि त्याला कडवटपणा हा टॅनिनपासून येतो, जे की द्राक्षाच्या सालीमध्ये असतो. आणि व्हाईट वाईनमध्ये फक्त रस फर्मंट होतो, त्याच्यामुळे कलर लाईट, फ्लेवर फ्रेश आणि टेक्स्चर हलकं असतं. अल्कोहोल दोन्हीत सारखंच आहे. रेड स्ट्रॉंग नाही, व्हाईट वीक नाही. आणि हो, वाईनबद्दलही शास्त्रशुद्ध अभ्यास आहे आणि वाईन एज्युकेशन ट्रस्टसुद्धा आहेत, जसे की WSET लंडन. ते सोमिलियर कोर्सेस घेतात, एक्झाम असतात, लेवल्स असतात, स्ट्रिक्ट स्टँडर्ड्ससुद्धा असतात. का? वाईन हे ड्रिंक नाही, वाईन हा एक पूर्ण सब्जेक्ट आहे. इतिहास, भूगोल, हवामान, रसायनशास्त्र यामागे आहे. हे सगळं एका बॉटलमध्ये मिसळलेलं असतं. वाईन शिकणं म्हणजे फक्त टेस्ट डेव्हलप करणं नाही, तर मग समजून घेणं आहे. वाईन कितीही महाग असो किंवा स्पेन, इटली, फ्रेंच, USA, कॅनेडियन वाईन असो, अल्कोहोल शेवटी अल्कोहोलच आहे. शरीर लेबल वाचत नाही, मेंदू जाहिरात पाहत नाही. म्हणून माहिती हवी, भ्रम नाही. वाईन पिण्याआधी समज हवी. तिचा इतिहास, प्रोसेस, टेरोआर, एजिंग समजल्यावर नशा कमी होते, अनुभव वाढतो. भारतामध्ये वाईन आहे. नाशिक, बेंगळुरू,
पुणे परिसर द्राक्षे उगवत आहेत, वाईन बनवत आहेत. पण हवामान वेगळं आहे, माती वेगळी, चव वेगळी. तुलना नाही, फक्त समज आहे. आणि हो, इंडियन वाईन आपली आहे. टेरिओर, क्लायमेट, पॅशन हेच तिची आयडेंटिटी ठरवतं. आज आपण वाईन प्यायलो नाही, आज आपण वाईन समजलो. हा चॅनल दारू प्रमोट करत नाही, तो माहिती देतो आणि माहिती माणसाला शहाणं बनवते. दारू जागृती, नशा नाही, ज्ञान. प्लीज गो अहेड अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड प्लीज लाईक अँड शेअर.